कॅश बॉम्ब हा शब्द महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास सगळ्यांच्या तोंडी होता। नोटांची बंडल आणि त्यासोबत असणारे आपले नेते हे समीकरण आता महाराष्ट्राला चांगलंच परिचित झाले। नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगसह शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासोबतचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला। मग ऐन निवडणुकांच्या काळामध्ये कोकणात निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बंडल पकडली आणि सरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच ते पैसे दिल्याचा आरोप केला। आणि आता ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि हा कॅश बॉम्ब टाकलाय। ऐन विधानसभेच्या अधिवेशनातच हा व्हिडिओ पोस्ट झाल्यामुळे त्याच्या चर्चा होणार हे उघडच होतं। झालंही तसंच। या व्हिडिओवरून राज्याची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांची मदत, नोटबंदी, काळा पैसा अशा सगळ्या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरलं। मग स्थानिक राजकारणातून, तिथल्या वादातून हा व्हिडिओ समोर आला असावा असा दावा केला गेला। ज्यांचा चेहरा या व्हिडिओमध्ये आहे त्यांनी तर तो मी नव्हेच असं म्हणत सगळा दोष हा AI तंत्रज्ञानाच्या माथी मारला। राजकीय नेत्यांची आर्थिक पातळीवर होणारी प्रगती हा खरं तर महाराष्ट्राच्या चर्चांचा मुद्दाच राहिलेला नाहीये। कारण राजकीय नेता म्हणजे भयंकर श्रीमंत व्यक्ती असा समजच बहुधा आपल्या समाजात रूढ झालाय। त्यामुळे नेत्यांकडे इतके पैसे येतात कुठून हा प्रश्न आता विचारलाच जात नाही। कदाचित म्हणूनच एकामागोमाग एक हे व्हिडिओ समोर येत असताना सुद्धा नेत्यांना, सत्ताधाऱ्यांना, सरकारला त्याची अजिबातच भीती वाटत नाही। आजही हा व्हिडिओ समोर आल्यावर त्याच्यावर चौकशी व्हावी असा साधा आग्रहही सरकारच्या वतीने दिसला नाही। खरं तर या व्हिडिओमध्ये असणारे पैसे हे संबंधित नेत्याचे होते की नाही इतकाच महत्त्वाचा प्रश्न नाहीये। प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमणारी कॅश ही थेट देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते। किमान त्या अनुषंगाने तरी सरकार अशा व्हिडिओची गांभीर्याने चौकशी करणार का हा कळीचा मुद्दा आहे। नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। नागपूरमधल्या तापमानाचा पारा खाली आलाय, पण राजकारणाचा पारा मात्र चांगलाच वर गेलाय। आणि याला कारण ठरलंय माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फोडलेला कॅश बॉम्ब। दानवेंनी एकूण 3 व्हिडिओ एक्सवर पोस्ट केले, ज्यामध्ये एक व्यक्तीही दिसतेय। ही व्यक्ती म्हणजे अलिबाग मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत का असा सवालही अप्रत्यक्षपणे केला। एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास ज्याला म्हणतात, धान्याची जशी रास अशी जशी नोटांची रास या मंत्र्यांकडे, या आमदारांकडे पडलेली आहे। माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही हे आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत। दळवींनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। AIचा वापर करून हा व्हिडिओ बनवल्याचं दळवींनी म्हटलंय। आता आपण पहिलं AIच्या माध्यमातून कसे व्हिडिओ बनवले जातात, आता मॉक करून केलेला तो आपला व्हिडिओ दिसतोय। आणि मी सांगितलं बघा, सत्याचा अंशतः जरी असेल तरी मी पदत्याग करायला तयार आहे। दळवींचे सहकारी आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर या व्हिडिओ मागे सुनील तटकरे असल्याचं म्हटलंय। सुनील तटकरेंचं आमचं जे काही आता शीतयुद्ध संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे सुरू आहे आणि दोघांनी मिळूनच हे कृत्य केलं असणं की शिवसेनेचे आमदार बदनाम कसे करायचे हे काम सुनील तटकरे सातत्याने प्रत्येक संधी त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। या व्हिडिओमुळे विरोधक सरकारवर चांगलेच बरसलेत। याची चौकशी देखील केली जाऊ शकते, पण हा व्हिडिओ दानवेंपर्यंत कुणी पोहोचवला हा सवाल सध्या तरी अनुत्तरितच आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।